प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्याला पाहायला मिळत आहे। याच्यामध्ये आपल्याला आता मात्र दिसत आहे की की आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी मात्र आता खूपच मोठा हे केलेला आहे। या दोघांनी मात्र या सगळ्यामध्ये जो काही प्रकार आता घडवून आणला आहे तो प्रकार मात्र आता जबरदस्त आहे। आणि या सगळ्यामध्ये नम्रता ही आता म्हणजे स्वतः आता वल्लरी आणि इथे सौदामिनी या दोघींना मदत करते हे सुद्धा सत्य आता शोधून काढण्यात आले। आणि फॅशन शोच्या या फॅशन राऊंडला मात्र ईश्वरीने ट्रॉफी तर जिंकलेली आहे, पण एका हातात ट्रॉफी घेत दुसऱ्या हातात नम्रताला धडा शिकवायचं पण काम केलंय। असं काय झालंय आणि या सगळ्यामध्ये ईश्वरीच्या समोर आता सत्य कसं उलगडलंय? नम्रताच या सगळ्यामध्ये दोषी आहे हे सत्य समोर आल्यावरती ईश्वरीने नक्की काय करायचं ठरवले सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका। इकडे आता एक राऊंड जिंकल्यावरती फक्त आता एकच राऊंड म्हणजे 50% जिंकण्याचे चान्सेस ईश्वरी आणि अर्णव यांचे झालेले आहेत, पण अजूनही 50% त्यांना हरवण्यासाठी या दोघी कजाग महामाया मात्र आता प्रयत्न करतच आहेत। आणि त्यावेळेला मात्र आता वल्लरी सांगायला लागते, हे बघा काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये यांना आता जोपर्यंत आपण बर्बाद करत नाही आहोत तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे स्वतः आता इकडे सौदामिनी, ठीक आहे पण तुमच्याकडे काही प्लॅनिंग आहे का, काय आहे का? असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते प्लॅनिंग, सहज प्लॅनिंग आहे माझ्याकडे। यावरती ती म्हणते काय प्लॅनिंग तरी काय, मला तरी सांग। मग आता ती प्लॅनिंग सांगायला लागते आणि प्लॅनिंग सांगत असताना ती सांगते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ते दोघं जण जिंकायला सिम्पती गेम करायला किंवा त्यांच्या आईच्या मशीनचा उपयोग करणार। आणि तीच जर का मशीन आता इकडे आपण हे केली, तीच जर का मशीन आपण पूर्णपणे तहेस नहेस करून टाकली मग मात्र आपल्याकडे काहीही हे राहणार नाहीये, म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही जिंकण्याची आशा राहणार नाहीये। आणि त्यावरती मात्र आता सौदामिनी म्हणते हां ही तर गोष्ट एकदम बरोबर बोललात, पण त्यासाठी मात्र आता मी ऑफिसची 60% सध्या तरी शेअर होल्डर आहे आणि त्यामुळे मी ती मशीन नक्कीच गायब करू शकते। यावरती ती सांगते तेच मी तुम्हाला सांगत आहे, काहीही झालं तरी सुद्धा ती मशीन गायब केलीत ना की मुळातच या सगळ्यामध्ये हे दोघं जण अर्धी लढाई तिथेच हारतील। असं म्हटल्यावर ती सौदामिनी मात्र आता सांगायला लागते ठीक आहे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता ती मशीनच गायब करते। म्हणून आता दुसऱ्या दिवशी अर्णव आणि ईश्वरी हे जाण्यासाठी निघालेले आहेत, ते म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणी फॅशन राऊंडसाठी। पण ज्या वेळेला ते आता फॅशन राऊंडसाठी जाण्यासाठी निघालेत त्यावेळेला मात्र आता तिकडे ऑलरेडी आलेली आहे ती म्हणजे इकडे सौदामिनी। आणि सौदामिनी सांगते काय आता इकडे कोणत्या गेम खेळणार सिम्पती, म्हणजे आता तिकडे तर तू ज्या डोळ्याची सिम्पती गेम खेळलीस। यावरती मात्र आता ईश्वरी सांगायला लागते मी कोणताही सिम्पती गेम आता खेळलेली नाहीये, ना त्यावेळेला खेळले होते ना आता या वेळेला खेळलेले आहे। काहीही झालं तरी सुद्धा मी माझ्या हिमतीवरती मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जे काही करणार आहे ना ते माझ्या हिमतीवरती। आणि आज सुद्धा काहीही झालं तरी मी ही बाजी मारणार म्हणजे मारणार। आता तुम्ही हारायला तयार राहा। यावरती ती सांगायला लागते ठीक आहे मी बघते ना तू आता कशी बाजी मारतेस ते। मुळातच या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीचा माज करत तू इथपर्यंत आलेली आहेस ना तोच माज आता तुझा इकडे मी उतरवणार, त्याशिवाय गप्प नाही बसणार। ईश्वरी म्हणते ठीक आहे आपण आता मैदानात भेटूया। असं म्हणत दोघींचं बोलणं होतं आणि ईश्वरी आणि अर्णव आपली आता मशीन घेण्यासाठी मात्र आता आलेले आहेत, ते म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये। आणि त्यानंतर अर्णव म्हणतो हिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाहीये, आपण आपली मशीन घेऊया आणि आता इथून निघून जाऊया। आणि त्यावरती मात्र आता मुद्दामच सौदामिनी इकडे नाटक करायला लागते, मशीन घ्या कोणती मशीन घ्यायची ती घ्या। आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी तिकडे आलेत आणि पाहतात तर काय जी त्यांच्या आईची जुनी मशीन आहे, ज्या मशीनवरती सात्विका फॅशन आता सुरू झालं होतं तीच मशीन तिकडून गायब असल्यामुळे मात्र आता अर्णवला धक्का बसलेला आहे। आणि अर्णव आता ईश्वरीला सांगत आहे काय चाललंय हे सगळं, म्हणजे आता या बाईने मुद्दामच हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ही मशीन गायब केलेली आहे। ईश्वरी सांगते सध्या तरी आपण काही करू शकत नाही आहोत, कारण काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र 60%ची ती होल्डर आहे, पण या
सगळ्यामध्ये एक काम करू शकतो आणि ते म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये आपण उतरूया आणि विदाऊट मशीन उतरूया. यावरती तो म्हणतो नाही, काहीही झालं तरी ती माझ्या आईची मशीन आहे आणि तिच्याशिवाय कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं नाही. आणि त्यावरती मात्र आता अर्णव सांगायला लागतो, एक आपण नक्की करू शकतो. या बाईने मशीन कुठे लपवून ठेवले हे करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण तशीच्या तशी एक मशीन शोधूया. माझ्याकडे त्या मशीनचा फोटो आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला ती मशीन घेऊन आपण तिकडे पोहोचू ना, कॉम्पिटिशन तर सुरू होईल, पण आता तिकडे गडबडेल ती म्हणजे स्वतः आता सौदामिनी. आणि सौदामिनी गडबडल्यावरती मात्र आता आपल्याला या सगळ्यामध्ये एकच काम करता येईल आणि ते म्हणजे ती गडबडून काय करेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे आता तिने जिथे मशीन ठेवले ती मशीन पाहण्यासाठी ती जाईल आणि हाच विचार करत आपण आता तिच्या मागावरती माणसं पाठवूया, मामाला पाठवूया आणि आपली मशीन आपल्याकडे आणूया. यावरती ईश्वरी सांगते, ठीक आहे सर, पण सध्याच्या घडीला मात्र आता एका वेगळ्या मशीनवरतीच काम सुरू करायला पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मागच्या वेळेसारखं काही व्हायला नको. त्यावरती अर्णव म्हणतो, अजून एक मला काय वाटतं माहिती आहे का, आता तू कुणावरती सुद्धा विश्वास ठेवू नकोस. म्हणजे आता आपली रायवली जरी आता अपोजिट सोबत असली ना तरी सुद्धा मला नम्रतावरती डाऊट आलाय. त्यावरती ईश्वरी म्हणते, काय नमुताईवरती काय बोलताय तुम्ही सर, तुम्ही आता जास्त शक करायला लागलेला आहात. यावरती तो म्हणतो, नाही, कारण काल ज्या वेळेला मी तिच्याकडे बोलायला गेलो होतो ना, तिला आता मी सांगितलं की खरं तर आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे. आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा अलर्ट राहत याच्यामध्ये थोडंसं विचार करायला पाहिजे. आणि त्यावेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये ती इकडे थोडीशी घाबरली होती आणि त्यावरती ईश्वरी मात्र आता सांगायला लागते, काय बोलताय सर तुम्ही, ताई आणि घाबरली होती. यावरती मग आता ईश्वरी इकडे कॉम्पिटिशनमध्ये उतरले आणि त्यावेळेला ती सांगते की ना आता घरचे ना आता बाहेरचे, मी कुणावरती विश्वास ठेवणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता पूर्णपणे लढण्यासाठी उतरणार आहे आणि ही लढाई माझ्या माणसांशी असणार आणि ही लढाई सगळ्यांच्या सोबत असणार. झालं इकडे आता कॉम्पिटिशन फॅशनची सुरू झालेली आहे. फॅशनच्या कॉम्पिटिशनमध्ये मात्र आता आपण पाहतोय की ईश्वरीने छानपैकी नऊवारी साडी नेसले आणि त्यानंतर अर्णवने आपला म्हणजे पारंपरिक कुर्ता आणि म्हणजे पायजमा असा वेश केलेला आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एक 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 करत मात्र आता राऊंड तर जिंकतच चाललेले आहेत. पण या सगळ्यामध्ये राऊंड जिंकत चाललेले असताना मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघं जण मात्र आता पूर्णपणे तयारी करत एक एक राऊंड जिंकतायत. पण त्याच वेळेला आपण पाहतोय की इकडे राजेशच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅनिंग चालू आहे आणि राजेश या सगळ्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रकार करायचा विचार करतोय. म्हणजे आता हा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रकार जो काही करायचा आहे राजेशला, तो मात्र आता इकडे फक्त अर्णव ईश्वरीसाठी. पण अर्णव ईश्वरी आता या सगळ्यामध्ये मात्र आता सज्ज झालेत ते आपली कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी आणि त्यानंतर मात्र आता ह्या दोघांनी केलेला डाव यशस्वी होतो. त्यांनी आपली शिलाई मशीन दुसरी आणलेली आहे. दुसरी शिलाई मशीन आणून आता त्यांनी इकडे पूर्णपणे मूर्ख बनवले, ते म्हणजे स्वतः आता सौदामिनीला. आणि सौदामिनी या सगळ्यामध्ये विचार करते, ही मशीन ह्यांच्याकडे कुठून आली. म्हणून आता आपली मशीन पाहायला जेव्हा ती गेले त्याच वेळेला मामांनी झडप घालत मात्र आता अर्णव ईश्वरीला मशीन दिले. पहिला राऊंड जो आता फॅशन राऊंड आहे तो तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी सुद्धा आता जिंकलेला आहे. या दोघांनी तो राऊंड जरी जिंकला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये पुढच्या राऊंडला मात्र आता मशीनवरती फ्युजन करायचं आहे. इकडे अर्णवने छानपैकी पेंटिंग काढले आणि पेंटिंग काढून मात्र आता इकडे तोपर्यंत ईश्वरीने त्याच मशीनवरती मामांनी आणलेल्या सात्विका फॅशनच्या मशीनवरती शिवून घेतलेला आहे. इकडे तोपर्यंत मात्र राजेशची एंट्री झाली. पण त्याच राजेशच्या एंट्रीच्याच वेळेला मात्र आता इकडे ह्या दोघांची कॉम्पिटिशन जिंकून झाले. कॉम्पिटिशन जिंकून झाल्यावरती मात्र आता इकडे ईश्वरीने नम्रताला सगळ्यांच्या समोर थांबवले. ताई थांब, तू आता सौदामिनीची साथ देत माझ्यापर्यंत मशीन पोचून देण्याचं काम करत होतीस ना, मला सगळं समजलंय. तूच त्या दिवशी माझ्या डोळ्यामध्ये ड्रॉपचे फवारे टाकलेस ना, मला सगळं समजलंय. म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा ताई, मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी सुद्धा ती काही ना काहीतरी चूक करते आणि त्याच्यात ती पकडली येते. तुझ्याकडून ही मला अपेक्षा नव्हती. मी ह्या आजच्या कॉम्पिटिशनमध्ये पूर्णपणे तुझ्यावरती लक्ष ठेवून होते. ज्या वेळेला अर्णव सरांनी त्यांचं आता स्केच काढलं ते पण गायब करण्याचा प्रयत्न केलास, माझी साडी फाडण्याचा प्रयत्न केलास आणि त्यानंतर शेवटी तर आता
मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केलास, त्यामुळे आज तुला मी सोडणार नाहीये. ट्रॉफी माझ्या हातात आहे, पण तू माझ्या नजरेतनं उतरलेस, असं म्हणत तिने आता चांगलाच दणका दिलेला आहे. तो म्हणजे स्वतः आता इकडे नम्रताला, आणि नम्रता या सगळ्यामध्ये चांगलीच आता गडबडलेली आहे. आता मात्र नम्रता काहीच कारस्थान करायच्या लायकीची राहिलेली नाही.